नमस्ते मंडळी, आज आपण आलो रांजणे पावभाजीला। आमचा असं काही प्लॅन नव्हता इथे यायचा। आम्ही असं रोनितच्या घरी बसलो होतो आणि असंच बसता बसता मग रोनितला भूक लागली, म्हटलं कुठे जायचं आणि प्लॅन म्हणलं की पावभाजी खायला जाऊ। मग आता पुण्यात चांगली पावभाजी कुठे भेटते, तर राजेंद्र पावभाजीमध्ये आम्ही आलो आहे सध्या। नेहमीसारखं मी टायगर सांगते, रोनित ए द स्नीकर गाय विदाउट स्नीकर्स टुडे। आम्ही इथं 2 पावभाजी आणि 2 चीज पावभाजी आणि लसूण चटणी पण मागवलेली आहे। तर बघूया, आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे, बघू आले की बघू। आम्ही पहिले पण इथं आलेलो भरपूरदा, व्हिडिओ पहिल्यांदा काढतोय आणि टेस्ट एक नंबर येतं। पुण्यातली वन ऑफ द बेस्ट पावभाजी इथं भेटते असं बोलू शकतो आपण, कारण की इकडची टेस्ट अनमॅच्ड। इथं आम्ही बाहेर जर थांबलेलो ना, आम्हाला 10 मिनटं लागले, आम्ही वेटिंगमध्ये होतो। 10 मिनटात मी ते बाहेरचे शॉर्ट्स वगैरे काढले, ते टाकणार आहे मी आता पुढं। ते शॉर्ट्स वगैरे काढले भरपूर काय, आणि ते हेल्दी पण आहे, सगळं क्लीन वगैरे, बसायला पण चांगली जागा आहे। तुम्ही जास्त लोकांसाठी नाही येऊ शकत, पण इथं तेवढं असं जागा नाही आहे। फॅमिलीमध्ये 4-5 जण असतील जास्तीत जास्त, तर या बसा, मस्त एन्जॉय करा। इथं पावभाजी मस्त भेटते। हां, असं वेगवेगळ्या जागेवर बसायला लागेल, किती पण लोक या, पण वेगवेगळ्या जागेवर बसायला लागेल। एक खट्टी असेल तर 10-12 जण नाही बसू शकणार। हां, चार लोक बसतील। इथं रोनितकडे बघा, रोनितची एवढ्या जागेवरती तो एकटा बसलाय आणि आम्हाला पण 2 जण बसलोय। आम्ही जे गेलो होतो गणपती दर्शनसाठी, इथंच येणार होतो नाश्त्यासाठी, पण तो बंद होता, म्हणून आता आज परत आलो इथं। ऑर्डर आलेली आहे, 2 चीज पावभाजी आणि 1 साधी पावभाजी। 2 चीज का ते सांग। 2 चीज याच्यामुळे, कारण की आम्हाला भूक जास्त लागली। आम्ही 3 लोक आहेत, 4 पावभाजी लसणाची। आम्ही 3 लोक असून 4 पावभाजी आहे, कारण आम्हाला भूक तेवढी लागली आहे गाईस। एक भाजी कॉमन ठेवली आहे, एक भाजी आमच्या तिघांमध्ये कॉमन आहे। तर गाईस आम्ही आलो इथं भरपूरदा, पण आम्ही कधी लसूण चटणीने मागवली खाऊन बघ फक्त। आणि रोनितनी सजेस्ट केले की इथं लसूण चटणी पण खा, ती पण भारी लागते, तर आपण आज ते पण खाणार आहे। तर त्याचा पण रिव्ह्यू सांगायला तुम्हाला कशी लागते म्हणून। सध्या पावभाजी मिक्स करतोय, तुमच्यासाठी शॉर्ट्स टाकतो, ते बघा, तरी तुमच्या तोंडात 100% पाणी। ते शॉर्ट्स बघून तुम्ही 100% एकदा राजेंद्र पावभाजीला व्हिजिट कराल। मित्रांनो, रोनित एक रेसिपी बनवतो इथं। थोडंसं उशीर झालं मला दाखवायला। रोनितनी हां परत सांगेल। 2 चम्मच हे, 2 चमचे त्यांनी पावभाजी टाकलेली आहे, 1 चम्मच, त्याच्यानंतर 1 चमच त्यांनी टाकलेली लसूण चटणी। आता याच्यावरती कांदा, जरा सॉफ्टली कांदा टाकणार जरा, आणि मग थोडासा लिंबू, थोडासा नाही, जरा चांगलाच लिंबू पिळला गेलेला इथं। आणि हा एका बाईटमध्ये घेतलेला आहे आणि गायब, आणि बाईट झाला गायब, रेसिपी गायब। थोडीशी रेसिपी उरली ह्याच्यात, ते मी खाईल। टायगर मसाला पाव खाताना कसं वाटतं टायगर? मसाला जादा आहे, ओव्हर हो गया थोड़ा, टेस्ट खराब कर दिया थोड़ा। मित्रांनो, इथं भरपूर पावभाजी पण भेटते, पिझ्झा अवेलेबल आहे, राईस आहे, सँडविच भेटतं, आणि मिल्कशेक वगैरे पण भरपूर आहे, ऑप्शन्स भरपूर आहे इथं घ्यायचे। रोनित, कशी वाटली टेस्ट?
भाई मी तर बोललो एकदम मस्त आहे, मजानी लाईफ एक नंबर. आणि लसणाची चटणीसोबत तर गेम चेंज, अख्खी गेम चेंज. एकच नंबर होता. 10 पैकी मी 9 देणार, कारण मसाला पावने माझं थोडंसं टेस्ट असं हा मसाला पाव ना थोडं गडबड नाही, म्हणजे मसाला पाव एकदम भारी आहे, पण त्याची टेस्ट नाही आवडली. पण त्याचं आमचं जे सेटअप चाललेलं त्याच्यासोबत नाही आवडली बस. मसाला आणि पाव दुसरं म्हणजे माझं तर डेडलाईन होता, तर त्या डेडलाईनच्या मध्ये सगळ्या आतमध्ये झालेलं आहे, तर बेस्ट प्लेस आहे, येऊन जावा. बोल कसं वाटतं? भाई चटणी टाकून एक नंबर लागते. हा क्रेझी हॅक भेटला आहे हा. तर मित्रांनो, टेस्ट वगैरे सगळं मस्त होतं. लसणाची चटणी सांगितलं एक नंबरच लागले. लसणाची चटणीने जो फॅक्टर ॲड केला ना, एकच नंबर. ते आम्ही जे मसाला पाव खाल्ला, असं नाही मला ते आवडला नाही, पण ते आमच्या टेस्ट अनुसार तेवढं हे नव्हतं. ज्यांना जसं मसाला किंवा ते तिखट वगैरे खायचं असेल, त्या हिशोबाने मग तुम्ही मसाला पाव घेऊ शकता. एवढी गर्दी आहे, बाहेर निघायला 5 मिनटं लागले. ती दाखव बघा गाईस, केवढी गर्दी आहे. हे ना, हे गर्दी नाही, ही गर्दी, इथून गर्दी चालू आहे. इथून नाही, इथून हे बाहेर थांबले लोक. इथं दाखव, इथं पण लोक थांबलेत. हे बघा, अजून लोक येत राहिलेत. हे घ्यायला पण 5 मिनटं लागले आम्हाला. बघून बघू शकता किती गर्दी असते इथं नेहमी. ही सगळी वेटिंग आहे. आणि आतमध्ये बसलेलं, आतमध्ये फुल पॅक आहे. तिथं ते आंटी आहेत काउंटरवरती, ते तुमचं नाव घेतील, त्या नावानुसार मग तुम्हाला आतमध्ये जागा भेटेल आणि मग आतमध्ये जाऊन बसायचं असतं. तर गाईज 100% एकदा राजनगरी पावभाजीला या. भरपूर पुणेकरांना माहिती पण असेल ही जागा, पण ज्यांना नसेल माहिती त्यांच्यासाठी मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईल. एकदा जा, ओपन करा, लोकेशन टाका आणि पटकन इथं या आणि पावभाजी ट्राय करा. ही पावभाजीसाठी एक नंबर जागा आहे. बाकी आमचं झालेलं आहे, आम्ही निघतो घरी. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.